नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान भाजपा नेता परिणय फुके ने कहा कि समाज कल्याण विभाग की भर्ती 1984 के जीआर के आधार पर पूरी भर्ती प्रक्रिया की जा रही है और इस पर फैलाया जा रहा भ्रम पूरी तरह गलत है। साथ ही विधायक रोहित पवार के आंदोलन और कांग्रेस की अंदरूनी राजनीति पर कड़ी प्रतिक्रिया दी। आगे विपक्ष के आरोपों की खारिज करते हुए कई मुद्दों पर पलटवार किया गया है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। बघा, या प्रकारची जी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून त्यांच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना भरती मिळण्याकरता जी जाहिरात काढण्यात आली आहे ही नेहमी याच प्रकारची जाहिरात येत असते। 1984चा या संदर्भातला एक जीआर आहे आणि त्या जीआरच्या आधारेच या प्रकारच्या भरती या सगळ्या समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये होत असते आणि त्याच प्रकारची नवीन जाहिरात आल्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम आहे। त्या सगळ्या लोकांमध्ये ज्या लोकांमध्ये संभ्रम आहे त्यांनी 1984चा जीआर वाचून घ्यावा। संजय राऊत म्हणते की भाजप जातीय तेढ निर्माण करण्यासाठी संजय राऊतला दुसरं काही काम नाही आहे। सकाळी 9 वाजता येऊन काहीतरी कोणत्या तरी विषयावर बोलण्याशिवाय त्यांना दुसरं काही काम नसल्यामुळे ते या प्रकारची टीका टिप्पणी करतात। त्यांनी अभ्यास पूर्ण करून घ्यावा। त्यांनी 1984चा जीआर त्यांना मी आज पाठवतो, त्याचा अभ्यास करून 1984च्या जीआरच्या आधारावर या प्रकारची ऍड निघालेली आहे। रोहित पवार उपोषणाचा दुसरा दिवस आहे, काय सांगणार तुम्ही? शेतकऱ्यांच्या कर्जमाफी काही आहे? मला असं वाटतं की रोहित पवारजींना त्यांनी जो राज्य सरकारने जो जीआर काढला आणि शेतकऱ्यांना जी ऐतिहासिक कर्जमाफी केली त्याचा पूर्ण अभ्यास नाही आहे। शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या संदर्भातला प्रतिसाद आहे, एक चांगल्या प्रमाणात लोक त्याचा फायदा घेऊन राहिले, शेतकरी त्याचा फायदा घेऊन राहिले आणि निश्चितच काही जर अडचण असणार तर शेतकरी त्या संदर्भातला निवेदन तिथल्या संबंधित कलेक्टरला किंवा तहसीलदाराला देऊन त्या अडचणी दूर करून त्या कर्जमाफीचा पूर्ण फायदा घेऊ शकतात। रोहित पवारांची मागणी ही शेतकऱ्यांची कर्जमाफीची नाही तर ज्या सहकारी बँकेंनी त्या शेतकऱ्याला कर्ज दिलाय त्या लोकांची कर्जमाफीचा त्यांचा विषय आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात रोहित पवारांचं मला असं वाटत नाही काही पोटतिडकी आहे। संजय राऊत यांनी ज्या नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे, पूर आणि अभुरी टीका जी आहे ते आमच्या देशाला लाभल्या अशा प्रकारची टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे। नाही, मला मी ती बघितली नाही, मी त्याच्यावर बघितल्यावर मी तुम्हाला सांगतो।